दिवशी महाराजांचं कीर्तन साताऱ्यामध्ये ठेवण्यात आलं, कोल्हापूर या ठिकाणी ठेवण्यात आलं। कोल्हापूरला कीर्तन चालू असताना महाराजांच्या समोर एक गादी ठेवण्यात आली। लक्ष देऊन ऐका, आता ऐका, मी माझ्या कीर्तनाला सुरुवात केली, मी पुढे बोलणारच आहे। एक दिवशी महाराजांचं कीर्तन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलं गेलं। ऐका, कोल्हापूर या ठिकाणी कीर्तन सांगण्यासाठी महाराज गेले, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, सगळं झालं। महाराजांचं कीर्तन चालू करायची वेळ आली, महाराजांनी विणा हातामध्ये घेतला आणि समोर बघितलं तर काय, महाराजांच्या उंचीपेक्षा 4 पटीनं जास्त उंचीवरती बसण्यासाठी सिंहासन तयार केलं। कोणाला? शाहू महाराजांना। शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांना बसण्यासाठी सिंहासन तयार करण्यात आलं होतं। महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत हे सिंहासन तुम्ही काढत नाही तोपर्यंत मी कीर्तन करत नाही। वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की कीर्तनकारापेक्षा उंची कुणाची जास्त नसावी। कीर्तनकार बुटका आहे तो भाग वेगळा, पण उंची तुमची या ठिकाणी बसावं, कीर्तनांमध्ये बसावं। बरं, 2 गोष्टी क्लिअर करतो आणि थोडं कीर्तनाकडे वळतो। गळ्यामध्ये माळ घालणं का चांगलं? गळ्यामध्ये माळ घालणं वाईट की चांगलं? मोठे निमसे परिवार सगळे पाहुणे मंडळी, चांगले का वाईट? चांगलं चांगलं, आत आलंय ऐकवायला। गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं, गळ्यामध्ये सोन्याची साखळी घालणं चांगलं का वाईट? बरं, दोन्ही आहे। बरं, दुसरं आहे का, कीर्तनांमध्ये येऊन बसणं चांगलं का वाईट? चांगलं। आणि एखाद्या राजकारण्याच्या सभेमध्ये जाऊन बसणं का चांगलं का वाईट? वाईट। बरं, राजकारणी त्याच्या सभेमध्ये बसल्यावर काय मागतो? मत मागतो। आणि बुवा कीर्तनात बसल्यावर काय मागतो? कुशाल पाकिट म्हणतो का? बुवा पाकिट नाही मागणार, अजिबात नाही मागणार। फक्त बुवा एकच सांगतो, टाळी वाजवा। अरे, टाळी वाजवल्यानं फायदा बुवाचा का तुमचा? टाळी वाजवल्यानं फायदा बुवाचा का तुमचा? बरं, आता लोक सगळी सुनील महाराज, लोकांना प्रश्न पडतो, कीर्तन म्हणजे बुवाला सगळं दिलंय, टाळकरी दिल्यात, गायक दिल्यात, वादक दिल्यात, सगळं बुवाला आणायला लावलं, सगळं ऐकणायला सुद्धा बुवाचीच माणसं असली पाहिजे असं वाटायला नाही। असं नाही झालं पाहिजे। कीर्तन हे माध्यम तुमच्यासाठी आहे। या भागामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मातेची या चित्ती, मातेच्या चित्तामध्ये नेहमी काय असतं? अवघी बालकाची व्याप्ती। आपल्या आईला नेहमी वाटतं आपला पोरगा मोठा व्हावा, आपली पोरगी मोठी व्हावी, तिनं शिक्षण घ्यावं आणि तिचं नाव समाजामध्ये उंचीला जावं, हे आईला नेहमी वाटतं। मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपला जवळी घेता शीन गेला। आई आपलं शरीर विसरून जाते, आईला आपल्या शरीराचं काही पडलेलं नसतं। फक्त आणि फक्त एकदा मूल जर आपल्या जवळ आलं की दिवसभर जेवढं काही काबाड कष्ट केलंय, जेवढं काही दिवसभर काम केलंय, आई काय करते? विसरून जाते। डावी प्रेम भाते, भात खाऊ घालते आणि अंगावरती चढते। ज्यावेळेस मुलगा लहान आहे त्यावेळेस पोरग काय करतो? भात खात खात आईच्या अंगा खांद्यावरती खेळतो। आईला वाईट वाटतं का? नाही वाटत, कारण आईचं प्रेम आपल्या मुलाबद्दल एवढं असतं की तुकोबाराय म्हणतायत, तुका संता पुढे जसं मुलग आपल्या आईच्या पुढे जसं लाड कोड पळतं किंवा आईच्या पुढे लाडाला येतं, तसं तुका संता पुढे पायी जोंबे लाडे कोडे। तसे आम्ही संत देवाच्या पायामध्ये लाडाला येतो, आणि जसं लाडाला येतो तसं पायांच्या मध्ये खेळतो, देवाच्या अंगा खांद्यावरती खेळतो। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठ्ठल आज एक दिवशी निमित्त कीर्तन आहे, आणि गेल्या वर्षी याच दिवशी याच तिथीला या घरातून निमसे परिवारामधून एक आईंना जाणं झालं। त्यांना भाभी बनायचे सगळे, बरोबर ना? भाभींना जाणं झालं। येणं आपल्या हातात नाही आणि जाणं आपल्या हातात नाही, पण मधला काळ जो आहे जगायचं कसं हे आपल्या हातात आहे। भाभींची कीर्ती मला आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, महाराज भाभींचं कुटुंबावरती खूप प्रेम होतं, सगळा परिवार त्यांना भाभी म्हणायचा आणि मोठ्या प्रेमानं त्या आयुष्यभर जगत असताना मोठ्या प्रेमानं जगल्या। लोकांना सहकार्याची भावना नेहमी त्यांच्या मनामध्ये होती। कैलासवासी कमल गोविंद निमसे
याच भाभींना गेल्या वर्षी जाणं झालं आणि त्यांची जावई सुजाता कैलास त्यांची मुलगी आहे सुजाता कैलास सुरोसे त्यांची मुलगी, त्यांचे जावई कैलास शंकर सुरोसे, त्यांचे नातू ओम कैलास सुरोसे, जय कैलास सुरोसे, 2 पोरी आहेत धनवंती बरोबर ना, सोमनाथ पवार आणि ऋतुजा बाळासाहेब घोडगे असा परिवार आहे. आणि या परिवारामधून गेल्या वर्षी याच दिवशी एक आईला जाणं झालं, एका आजीला जाणं झालं आणि एका सासूला जाणं झालं. ऐका ना, प्रेम असावं, प्रेम असतं. आणि काय आहे, प्रत्येकाच्या देवानी प्रत्येकाच्या घरामध्ये एखादं पोरग जन्माला आलं की आपण काय वाटतो, तुमच्या घरामध्ये पोरग जन्माला आलं काय वाटतात, पेड, तुमच्याकडे पेड वाटतात, आमच्याकडे वेगळंच वाटतं बरं का. बोलतं राहा. कीर्तनामध्ये सुनील महाराज, मी कालच्या कीर्तनामध्ये रात्रीच्या बोललो, लोक एवढी गंभीर झाली, आमच्या संग्राम महाराजांकडे बघितलं की मला गौतम गंभीरची आठवण यायला लागली. संग्राम हसत जात, तुझ्या डोक्यावर लई लोड नाही, काल लग्न झालंय म्हणून तुला ताण होत, म्हणजे मी बिना लग्नाचा हे तुला दाखवायचं का मला. माझी विनोदी शैली. आणि मला काय वाटतं, नेहमी समोर बसलेल्या माणसाने काय केलं पाहिजे, हसलं पाहिजे. हे एक ना एक दिवस जायचंय, एक ना एक दिवस जायचंय. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी, काही तुमची आमची साथ अजिबात त्या आयुष्य देणार नाही. म्हणून लक्षात घ्या, या परिवारामधून गेल्या वर्षी एका आईंना जाणं झालं. कशी काळाची चाहूल आली, बाग सकाळची करपून गेली, कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. चिमन पिलानो खुशीतया करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा, करी जीवनाचा उतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखाचा संसार होता, सोन्याचा संसार होता. पण आज गेल्यावर सुद्धा भाभी म्हणत असतील, ए देवा, ए पांडुरंग परमात्म्या, आजही माझ्या मुलीला, माझ्या जावयाला, माझ्या नातवांना काय कर, सुखी ठेव. कारण का, एकदा जर का आत्मा निघून गेला तर तो तुमच्याबद्दल कधी वाईट विचार करत नाही का. जोपर्यंत राहत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर वर्षश्राद्ध मोठंच करावं, अशातला काय भाग नाही. एखादा आत्मा आपल्यातून निघून गेला, साधं 5 लोक जीव घाला, 5 पोरं जीव घाला, अन्नदान करा, ज्ञानदान करा, वस्त्रदान करा, वस्तुदान करा, धनदान करा, काही दान करा. जर त्या पितृला ते चांगलं वाटलं तर ते पितृ तुम्हाला आशीर्वाद देतात. आशीर्वाद जर का दिले नाही तर महाराज काय होतं, तर तुमच्या मग कोप लागतो, कोप. मग गया प्रया काकांकडे गेलं की काका म्हणतात काय, पितृदोष. पितृदोष जर तुमच्या मागे लागला तर किती पळा, पितृदोष जातो का नाही. त्यासाठी काशीला जायचं, 10 दिवस राहायचं, प्रयागराज जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, गया करायची, सगळा कुठं नाही. म्हणून आज जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर जर का असे कार्यक्रम झाले तर ते आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद देऊन तुमचं कल्याण निमित्ते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. महाराज, आम्ही जन्माला आल्यापासून काबाड कष्ट केलं. आम्ही जसं जन्माला आलो ना तसं ऐका, पुरुष वर्ग प्रत्येकाला जन्माची तारीख माहीत असेल,
पण मरणाची तारीख अजिबात माहित नाही. जर का आम्हाला मरणाची तारीख माहित असती तर आम्ही मरण विकत घेतलं असतं, विकत. आणि मरण कोणी मेलच नसतं, मरण माझे मरूनी गेले आधीच म्हणून आपण लिहून ठेवलं असतं की माझं मरण कधीच मरून गेलं आणि मी मरणार नाही. पण ऐका, जन्माला आल्यानंतर आईच्या पोटामधून बाहेर पडल्यानंतर 5व्या दिवशी कोण येऊन लिहितं? आता तुम्ही मी निम बोलायचं, तुम्ही निम बोलायचं, दोघांनी कीर्तन करायचं, पण पाकिट महाराजांनी एकट्यानेच न्यायचं. तुम्ही माग नका म्हणजे झालं. ऐका, जन्माला आलो 5व्या दिवशी सटवी आली आणि त्या सटवीनं आमच्या कपाळावरती लिहिलं. ऐका महाराज, का हो सटवीनं आमच्या कपाळावरती लिहिलं, आम्हाला ते बदलता येत नाही का? लक्ष देऊ नाही का? बदलता येतं का आम्हाला? अजिबात बदलता येत नाही. ए देवाच्या बापाला सुद्धा मरावं लागलं. तुम्ही आम्ही काय कुठल्या झाडाची पान आहे? ए देवाच्या बापाला सुद्धा मरावं लागलं. देवाच्या बापाला शेवट राम 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 करून मरावं लागलं. ज्यांची नवमी 26 तारखेला आहे तो दशरथ राजा, अयोध्येचा राजा दशरथ, रामाचं नाव घेऊन मरावं लागलं. देवाच्या बापाला मरण चुकलं नाही आणि आपल्यालाही मरण चुकलं नाही. थांबता येत नाही. ऐका, आपल्या देशाचे पंतप्रधान राजीवजी गांधी गेले, इंदिरा गांधी गेल्या, अरे हजारो लेकरांच्या आई सिंधुताई सपकाळ गेल्या. आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तेही गेले. प्रत्येकाला जावं लागतं महाराज. गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? आम्हाला वाटतं आमच्याकडे पैसा आहे, पण ऐका ना, ज्याची सोन्याची लंका होती, ज्याची सोन्याची लंका होती त्याला सुद्धा मरावं लागलं. हे सोन्याची लंका इथं ठेवून जावं लागलं आणि आमच्याकडे 5-10 लाख रुपये आले की आम्ही छाती फुगवून चालतो. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला. हे आई जवानी मरजना वाले कल पछताएगा, आई जवानी मरजना वाले कल पछताएगा. जता सूरज धीरे धीरे ढलता है कल जाएगा, जता सूरज धीरे धीरे ढलता है कल जाएगा, जता सूरज धीरे धीरे ढलता ही जाएगा, जता सूरज धीरे धीरे ढलता ही जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा. ऐकावं लागणार आहे का? महिला मंडळ, भगवंताचं वाहन, बोला काय नाव त्याचं? गरुड. आणि गरुडाची आई एकदा आजारी पडली. ऐका, गरुडाची आई आजारी पडली. आता देवाचं वाहन आहे गरुड, प्रत्येक जण तिथं वशीला लावा यायचा. आता वशीला लावाय त्याच्याकडे जायचं म्हणलं प्रत्येक माणूस ओळखीचा, प्रत्येक देव यायचे. गरुडाची आई आजारी आहे, आईला बिस्किटचा पुडा न्यायचे, कुणी खारीक टोस्ट न्यायचं, कुणी फळं न्यायचं. रोज गरुडाच्या आईला भेटाय लोक यायचे. गरुडाची आई आजारी पडली, रोज रोज तब्येत बिघडत चालली, तब्येत बिघडतीये. गरुडाची आई आजारी पडली. एक दिवस अगदी काळा असणारा काळा कुट्ट बाबा गरुडाच्या आईच्या समोर आला. ऐका, लक्ष देऊन ऐका, तुमचं मरण सांगतोय. गरुडाच्या आईच्या समोर एक काळा कुट्ट माणूस उभा येऊन राहिला.
जसा उभा येऊन राहिला तसा तो गालात हसला आणि बरं आहे का एवढंच विचारलं. काय विचारलं? बरं आहे का. निघून गेला. गरुड राजा घरी आला आणि आईला विचारलं, का ग आई बरं वाटतंय का? आई म्हणली, कालच्या पेक्षा थोडं बरं वाटतंय. काय इलाज करायचा का? नको. काच कोण भेटायला आलतं? काय नाही, आज बरेच देव आले, इंद्रदेव आले, साधू मुनी आले, योगी आले, सगळे जण मला भेटून गेले. मग काय नाही, अरे एक काळा कुट्ट माणूस आलता रेड्यावर बसून एक काळा कुट्ट माणूस आला. मला पाहिलं आणि त्याने गालामध्ये हास्य केलं आणि निघून गेला. आणि बरं आहे का एवढंच विचारलं. गरुडाला प्रश्न पडला, काळा कुट्ट माणूस रेड्यावर बसला कोण? यम आमच्या दारामध्ये आला. जसं गरुडाला कळालं तसं गरुड राजा कुणापाशी गेलं? यमापाशी गेलं. आणि आम्हाला म्हणलं, का हो आमच्या घरी गेलता वाटतं? आईपाशी नुसता हसून आला. बरं आहे का एवढंच विचारलं. काय नाही म्हणलं, सहज गेल तू. आईला बघितलं, बरं वाटलं, आई चांगली. म्हणला काय नाही, बघून आलो. आता माझाही वशाला नेहमी तुमच्यापाशी असतो. माझी तुमची जरा ओळख आहे आणि माझी तुमची जरा युती आहे. 3 पक्षाची 4 पक्षाची काय असते? युती असते. आणि ती युती तुमची माझी आहे म्हणून जरा बरं वाटलं मला, तुमच्या घरी येऊन गेलो. आईकडं जरा दाल में कुछ तो काला है, दयाला वाटत, म्हणजे दयाला नाही बरं का, दाल में कुछ तो काला है, दाल में कुछ तो काला है म्हणल्यानंतर गरुड कुछ तो गडबड आहे इधर. हा असू द्या, त्यांचं झाल्यानंतर आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्गा आणि कीर्तनाला जातो पुरुष वर्ग, महिला मंडळ लक्ष देत नाही. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, बऱ्याच ठिकाणी फिरतो. आमदाराची सभा असली, तमाशाचा कार्यक्रम असला की तिथं एक माईक जर कमी असला ना तर ती लोक कार्यक्रम करत नाहीत. तिथं एक टेबल जर कमी असलं ना ती लोक उभा राहत नाहीत. पण कीर्तन क्षेत्र असं झालंय, बुवाला काय बी दिलं, कसा माईक लावला, बुवाला 2 टाळकरी असो नाही तर 3 असो, आमचं काम चालू द्या, बुवा तुमचं कीर्तन करून पाकिट घेऊन घरी जा. लोकाला वाटतं बुवा नुसतं स्वतःच्या पोटासाठी पळते का? पण ऐका, आम्हाला नेहमी सांगं वाटतं की समाज सुधारला पाहिजे, समाजाने आमचे बदल लक्षात घेतले पाहिजे. समाजानं इंदापूर तालुक्यामध्ये, आता आमच्या भागातलं तुम्हाला सांगतो, समाजाने नेहमी धर्मावरती प्रेम केलं पाहिजे. धर्मावरती का केलं पाहिजे माहिती आहे का? ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलोय ना तो धर्म सगळ्यात श्रेष्ठ, हे आम्हाला कळालं पाहिजे. पण लोकांना वेगळा प्रश्न पडतो. कुणी आम्हाला 5-10 लाख रुपये दिले की आम्ही धर्म बदलाय निघालो. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये 22 लोकांनी काय केलं? धर्मांतर केलं, ख्रिश्चन धर्मामध्ये निघून गेले. अरे हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म एवढा पवित्र आहे. या हिंदू धर्मामध्ये संतांचे अवतार आहेत. कुणाचे? संत हिंदू धर्मामध्ये जन्माला आले. संत देव कुठं जन्माला आले? हिंदू धर्मामध्ये आले. हिंदू धर्मामध्ये नागपंचमी, हिंदू धर्मामध्ये रंगपंचमी, हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत, हिंदू धर्मामध्ये दिवाळी, हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा, हे सगळे सण कुठं? हिंदू धर्मामध्ये. आणि दुसऱ्या धर्मामध्ये गेला की तुम्हाला तिथं काय फक्त हेच भेटणार आहे, वाळवून खा. पण खा, वाळवून खा. 10 दिवसाच्या रेडकाचं खा, नाहीतर 10 दिवसाच्या अंतुल्याचं खा, पण खा. हे लोक तुम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये लोक चांगला अजिबात शिकवत नाही. पण आपला धर्म एवढा श्रेष्ठ आहे, तो धर्म शिकवतो दुसऱ्यासाठी जगायला शिकवतो, तो धर्म शिकवतो दुसऱ्यासाठी काम करायला शिकवतो, तो धर्म दुसऱ्याची इज्जत ठेवतो, तो धर्म दुसऱ्याला चांगल्या प्रकारे वागवतो. ऐका महिला मंडळ, आपल्या हिंदू धर्मामध्ये डोक्यावरती पदर घेणं चांगलं का वाईट? आता किती बायानं घेतलं? आता राहू द्या. आता हा, जुन्या पिढीने बघितलं का तिकडे पांगल्या साईडला? आपल्या हिंदू धर्मामध्ये डोक्याला काय लावतात? इथं टिकली कुकू. कुंकावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या आणि भाद्रवणे सगळ्या टिकल्या लावा. पण लावा, टिकल्या लावा, टिकल्या. मी काय सांगण्याचा अधिकार नाही, माझी टिकलीवाली अजून आली नाही. पण ऐका, प्रश्न पडतो नेहमी आम्हाला, इतर धर्मामध्ये डोक्याला लावून फिरत नाहीत. एकच हिंदू धर्म आहे ज्यांना टिकली लावण्याचा अधिकार आहे. काय म्हणणं आहे तुमचं?
दुसऱ्या धर्मामध्ये अधिकार आहे का टिकली लावायची? नाहीत लावून देत. लावली तरी काढून टाकतात. पण आपल्याच धर्मामध्ये टिकली लावण्यासाठी सांगितलंय. आपलाच धर्म एवढा श्रेष्ठ आहे. मी माझा विषयांतर झालं कशावरनं? कीर्तन क्षेत्र आपल्या धर्मामध्ये श्रेष्ठ आहे. कारण एकच असं माध्यम आहे महिला मंडळ पुरुष वर्ग जिथं 2 तास बुवा बोलतो आणि तुम्ही सगळेजण बसून ऐकतात. कीर्तन सोडलं तर दुसरं कोण कोणाचं ऐकतं का? घरामध्ये नवऱ्याचं बायको ऐकते का? नाही म्हणले. नवऱ्याचं बायको ऐकत नाही. अरे पोरगा बापाचं ऐकत नाही. हा भावकीच ऐकत नाही. नाही ऐकत. गावच्या सरपंचाचं गावकरी ऐकत नाहीत. कोणी कुणाचं ऐकत नाही. पण 2 तासाच्या कीर्तनामध्ये तुम्ही सगळे जाऊन इथं येऊन ऐकता. हे कीर्तन क्षेत्राचं महात्म्य आहे. साधन पैसों पे नाम संकीर्तन 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 साधन नाम संकीर्तन साधन पैसों पे नाम संकीर्तन साधन पैसों पे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे नलगती साया सगावे वनतो नलगती साया सगावे वनतरा नलगती साया सगावे वनतरा सुखे येतो घरा नारायण नलगती साया सगावे वनतरा नलगती साया सगावे वनतरा नलगती जाया जावे मनांतरा सुखे तोरा नारायण एकमेव असं साधन आहे. नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. कीर्तन असं एक माध्यम आहे. तिथं आल्यानंतर काय होतं? पुण्य होतं. पुण्य. कीर्तन चांग होय अंगारी रूप. इथं आल्यानंतर देवाच्या नामाची प्राप्ती होते. देवाची आपल्याला प्राप्ती होते. हे लक्षात घ्या. पण आता विषय असा झालाय जोपर्यंत आमच्या घराचं काम आहे ना सुनील महाराज चालू तोपर्यंत लोक इंजिनियरचं ऐकतात. जोपर्यंत आमचा आजार बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टरचं चांगलं शिकून आलाय डॉक्टरचं ऐकतात. आणि जोपर्यंत आमची कोर्टामधून केस सुटत नाही तोवर वकिलाचं ऐकतात. जोपर्यंत आम्ही शाळेत जातो तोपर्यंत मास्तरचं ऐकतात. आणि जोपर्यंत आम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसलोय तेव्हा फक्त बुवाचं ऐकतात. आणि इथून गेला की रामभाऊ कोणी आणला होता ती बरं सांगत होता. परिस्थिती अवघड आहे. आणि हिंदू धर्मामध्ये तुमची जनजागृती झाली पाहिजे. बुवा आज या गावात जातो उद्या त्या गावात जातो पैसा भेटावा म्हणून नाही. आमचा प्रवास अजिबात सुखाचा नाही. रात्री झोपायला 11:30-12 झाली. सकाळी 6:30-7 ला उठून तयारीला ह्या सगळ्याला गोळा करायला लवकर. आणि गेले 8 दिवस झालं रोज कीर्तन. संध्याकाळी कीर्तन सकाळचं कीर्तन संध्याकाळी कीर्तन सकाळचं. हे सुखाचं नाही. रोज ह्या गावामध्ये की त्या गावामध्ये फिरणं बी सुखाचं नाही. पण हे फिरतोय कशासाठी माहितीये का? नुसता पैसा भेटतो म्हणून नाही. जनजागृती झाली पाहिजे. धर्माचे पालन 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 धर्माचे पालन
नाही काम बीज वाढवावे नाम. म्हणून जास्त काही विषयांतर करत नाही. आपला मुद्दा चालू होता. गरुड राजा आपल्या आईपाशी आला आणि आईला म्हणला, आई चल आपल्याला जरा बाहेर जायचंय. गरुडानं आपल्या पाठीवरती आईला घेतलं आणि पाठीवरती आईला घेऊन एका गुफेमध्ये गेले. एका गुफेमध्ये आईला ठेवलं. आई ऐक, याच ठिकाणी राहा, याच ठिकाणी तुझ्या जेवणाची सोय केली, याच ठिकाणी तुझ्या औषध गोळ्यांची सोय केली आहे. आणि गरुड राजा तिथून निघून आले. आणि जसे गरुड राजा तिथून निघून आले तसे गरुड राजा बाहेर पडले. आणि जसे बाहेर पडले तसे गरुड राजाला काहीतरी भास झाला. जसा भास झाला तसा आतमध्ये जाऊन बघितलं तर काही आईच्या समोर यमराजा आईला नेला आला होता. मग काव यमराजा, काल तर तुम्हाला भेटून आलतो, आज लगे तुम्ही माझ्या आईच्या समोर? काय नाही म्हणला गरुड राजा, काल तुझी आई तुझ्या महालामध्ये होते, तुझ्या घरामध्ये होते. मला प्रश्न पडला, तुझ्या आईचं मरण तर त्या गुफेमध्ये होतं आणि तुझी आई तर अजून महालातच आहे. पण मला प्रश्न पडला, तुझ्या आईला जर गुहेमध्ये पोचायचं असेल तर कोण पोचवून? हा प्रश्न माझ्या मनामध्ये पोचला होता. पण ते माझं काम कोणी केलं? तू सोपं केलं. मग मला सांगायचंय काय, जिथं तुमचं मरण निश्चित आहे तिथं तुम्ही असो नाही तर तुमचा बाप असो, तुम्हाला मरण चुकवता येणार नाही. विठ्ठल तुमचं मरण चुकू शकत नाही. मग महाराज आमच्या हातामध्ये काय, जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत चांगलं वागलं पाहिजे. कधी कोणाचा बाण टोकारला नाही पाहिजे, कधी कोणाच्या वादामध्ये शिरलं नाही पाहिजे, कधी कोणाच्या गावकी भावकीसोबत भांडणं नाही केली पाहिजे. कारण का, तुम्ही जन्माला आलाय ना फक्त आणि फक्त देवाचं नाव घ्यायला आलाय. पण आम्ही देवाचं नाव विसरून गेलो. आम्हाला फक्त एकच कळतं, सकाळचं 2-3 टाइम खायचं दिवसभर आणि संध्याकाळचं झोपायचं. आंघोळ किती टाइम सांगितली? आधी आंघोळ पूर्वी किती टाइम करायला लावली होती? 3 टाइम आंघोळ करायला लावली आवी महाराज. किती टाइम? 3 टाइम करायला लावली. त्यांनी जेवाय किती टाइम लावलं होतं? एकदाच. आता आम्ही उलट केलं, आम्ही जीवतो 3दा आंघोळ. ती बी आठवड्यातनं केली तर केली, नाही तर हा. ऐका, आपल्या हिंदू धर्मामध्ये 3दा आंघोळ सांगितली होती. आपण ते विसरलो. चला ठीक आहे, काही कलियुग आहे, कलियुगामध्ये बदल निश्चित आहे आणि बदल निश्चित असल्यामुळे आपल्याकडे ते आहेच. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मातेची या चित्ती, आईचं आपल्या मुलावरती नेहमी प्रेम असतं. हे प्रेम साधन असतं. हंबरुनी वासर आले साठती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाना, मायच्या माझ्या दुष्काळामध्ये आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. वासर आले साठती जवा गाय, हंबरून वासर आले साठती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराला चढते जवा गाय, तवा तिच्या दुधामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आईचं आपल्या मुलावरती नेहमी प्रेम असतं. आईला नेहमी वाटतं की आपलं बाळ नेहमी पुढे जावं, शिक्षणामध्ये जावं, नाहीतर कोणत्याही क्षेत्रामध्ये. मातेची या चित्ती, मातेच्या चित्तामध्ये नेहमी असतं की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे. ऐका महिला मंडळ, पुरुष वर्ग, एका आईला 5 एकर शेती होती, एकुलता एक मुलगा होता. आईचं वय पूर्ण झालं. आईचं वय जसं पूर्ण झालं, आईच्या नावावरती शेती आहे. आई ती शेती गाववाल्याला दान देईल का स्वतःच्या पोराला देईल? कोण म्हणलं बुवाला? हा, पोरालाच देईल ना, पोरालाच देईल, पोराला. कारण का, आईचं आपल्या मुलावरती काय आहे? प्रेम आहे. हे ते प्रेम न दाखवण्यासारखं आहे. प्रेम कुणी आई प्रेम दाखवत नाही, पण एवढं मनामध्ये प्रेम आहे की ऐका, रात्रीची 2-2:30 वाजू द्या आणि आपल्या मुलाला
घरी येण्यासाठी उशीर होत झालेला असू द्या, बायको घरामध्ये निवांतच झोपते, बायको घरामध्ये जेवून झोपते, पण आई न जेवता 2-2:30 वाजेपर्यंत आपल्या काय करते, मुलाची वाट पाहते. तिचं नाव आई आहे. आणि आल्यानंतर पहिला प्रश्न तिच्या तोंडातून असतो, तिच्या मुखामधून पहिला प्रश्न निघतो, जेवला का? ही काळजी करणारी काय आई आहे. अशी आई ऐका ऐका ऐका, निवद दाखवायला घरातली 4-5 माणसंच घे. विषय निघला म्हणून सांगतो, मी काय तिकडे जाणार नव्हतो, आता हे उठल्या म्हणून सांगून जातो. बरोबर 12:15 वाजता गेलेला आत्मा याच ठिकाणी येतो आणि आपला निवेद्य जो ठेवलाय, जो पिंड ठेवलाय, तो काय करतो, ग्रहण करतो. आत्मा प्रत्येक महिन्याच्या त्या तिथीला थांबतो. रोज 3500 योजना चालतो आणि त्या तिथीला थांबवून त्याला मासिक म्हणतात. मासिकाच्या दिवशी तो आत्मा थांबतो आणि काय करतो, अन्न ग्रहण करतो. 11 मासिक झाल्यानंतर आज 12वं मासिक, आणि 12व्या मासिकाला तो आत्मा आज या ठिकाणी येतो, तो अन्न ग्रहण करतो, या ठिकाणी दिलेला प्रसाद खातो. आता काही लोकांना वाटतं महाराज अंधश्रद्धा पसरवतात, महाराजांना काय कळतं का नाही. मग माझा त्यांना प्रश्न आहे, मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोरोना काळामध्ये व्हेंटिलेटर मधून काय बाहेर येत होतं, ऑक्सिजन. ऑक्सिजन आम्हाला दिसत होता का नाही, हवा आम्हाला दिसते का नाही. तसा तो भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे, तसा तो आत्मा बी या ठिकाणी येतो, तो आम्हाला दिसतो का नाही दिसत. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची एक. म्हणून चला, माझा विषय चालू होता, आईच्या मनामध्ये नेहमी मुलाबद्दल प्रेम असतं. प्रेम एवढं असतं की नेहमी आईला वाटतं आपलं पोर मोठं झालं पाहिजे, आपल्या पोराचं नाव लौकिक झालं पाहिजे. ऐका किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावरती. एक दासी होती, रोज जनावरांची धार काढायची, गायींची धार काढायची, म्हशींची धार काढायची, डोक्यावरती माठ घ्यायची आणि दूध घेऊन गडावरती जायची, रोज गड चढायची. एक दिवशी गडावरती गेली, अख्ख्या गडावरती दूध वाटलं, दूध वाटून झालं, रात्रीचा उशीर झाला, दारापाशी आली तशी दार लावून झालेलं होतं. मावळ्यांना प्रश्न केला, दार उघडा, माझं पोरग घरी आहे. त्यांनी सांगितलं नाही, आता दार उघडू शकत नाही, आता दार सकाळीच उघडणार, राजाचा नियम आहे, राजाची आज्ञा आहे. तिला प्रश्न पडला, करायचं काय? गया वया केलं, पाया पडली. त्या मावळ्यांना सांगितलं, माझ्यासाठी, एका आईसाठी जाऊ द्या, मुलासाठी जाऊ द्या. त्यांनी सांगितलं, आम्ही याच्या पुढे काहीच करू शकत नाही, राजाचा नियम आहे. बरोबर 6 वाजता दारं बंद होणार, बरोबर सकाळच्या 6ला दारं खुली होणार, हा नियम पहिला त्यावेळी होता. मग माझ्या त्या मातेला प्रश्न पडला की आता करायचं काय, करायचं काय. म्हणल्यानंतर महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, पुरुष वर्ग लक्ष देऊन ऐका. कथा तुम्ही नेहमी ऐकली, पण कथा कधी जुनी झाली नाही. कथा तुम्ही प्रत्येक कीर्तनकारांनी सांगितलेली ऐकली असेल, पण कथा कधी जुनी झाल्याने वाटत नाही, कारण त्या आईचं प्रेम अजून कमी झालेलं नाही. ऐका, इकडं तिकडं पाहिलं, प्रत्येक बुरुजावर गेली, बुरुज मोठे वाटले आणि उतरायचं कुठं. आमच्या एका मावळ्यानं तो गड बांधला होता, त्यांचं नाव आहे इंदोरकर, बरोबर ना, हिरोजी इंदोरकर. आणि इंदोरकरांनी तो बांधलेला तो गड होता. त्यांनी सांगितलं होतं, कुठलीही रात्र येऊ द्या, कुठलाही दिवस हो द्या, दिवसाला गनिमानला वरती येता येणार नाही आणि आपल्या माणसांना मावळ्यांना रात्री खाली उतरता येणार नाही. एवढी जरी तुम्ही त्या गडावरती गेल्यानंतर पाहिले असेल. पण आईनं एक जागा शोधली आणि एक जागा शोधून ती आई त्या गडावरून खाली निघायला चालू झाली. ऐका ना, बाजूला येड्या बाबडीची झाड येते, बाजूला काटे कुठे पडलेले आहेत, काट्या कुठ्यावनं येड्या बाबडीवनं ती गवळण खाली यायला लागली. जशी जशी गवळण खाली यायला लागली, रक्तबंबाळ झाली, पाठ सोलली गेली, पोट सोललं गेलं, रक्तबंबाळ झालेली गवळण, डोक्यामधून रक्त येतंय, अंगामधून रक्त येतंय, रक्तबंबाळ झालेली गवळण, जिच्या एकाही शरीरावरती एक जागा शिल्लक नव्हती जिथून रक्त येत नाही. कशी बशी खाली आली. जशी खाली आली, घराची वाट धरली. घराची वाट धरल्यानंतर घर उघडलं आणि बघतोय तर काय, आपलं लेकरू रडतंय. पहिलं लेकरू उचललं आणि स्तनपान करण्यासाठी आपल्या छातीला धरलं. जसं छातीला धरलं तसं ते बाळ
सणपान करू लागलं. माझ्या राजाला तो पराक्रम कळाला. जसा राजाला पराक्रम कळाला तसा राजा दुसऱ्या दिवशी त्या मातेला वरती गडावरती बोलवलं आणि त्या मातेला प्रश्न विचारला, का हो तुम्ही रात्री या गडावरून खाली उतरला? हो उतरले ना. या गडावरून खाली उतरायचं नाही तुम्हाला माहित नाही का? माहित आहे ना राजे, पण माझं बाळ घरी होतं. मग का उतरला? काय नाही, मी बाळासाठी उतरले. मग अजून एकदा उतरून दाखवा. नाही उतरू शकत का? आज माझं बाळ माझ्यापाशी आहे, काल माझं बाळ माझ्यापाशी नव्हतं. एका आईला आपल्या मुलाबद्दल लागलेली चाहूल, आपल्या मुलाबद्दल लागलेली ओढ, याचंच नाव आई. अभंगाचं दुसरं चिन्ह. मातेची आजी, देह विसरिया फुला, 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 देह विसरिया फुला. जवळी गेला सीन गेला, जवळी गेला सीन गेला, देह विसरिया फुला, देह विसरिया फुला. जवळी गेला सीन गेला, जवळी गेला सीन गेला, देह विसरिया फुला, देह विसरिया फुला. देह विसरिया फुला, जवळी घेता सीन गेला, जवळी घेता सीन गेला, जवळी घेता सीन गेला. देह विसरिया फुला, जवळी गेला सीन गेला, जवळी गेला सीन गेला, जवळी गेला सीन गेला, सीन. देह विसरी आपुला, जवळी घेता सीन गेला. राज, काल माझं पोरग माझ्यापाशी नव्हतं, आज माझं पोरग माझ्यापाशी आहे, म्हणून मला हा बुरुज खाली उतरता येणार नाही. माझ्या राजानं साडी चोळी देऊन त्यावेळी सन्मान केला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. आजही तुम्हा मला लक्षात आहे, त्या मातेचं नाव हिरकणी माता आहे. एका बाईला एका घरामधून हाकलून दिलं. तुम्ही मला शेवट नाव सांगायचं, मी कथा सांगाय आलो. तुम्ही कथा चालू मधल्याच सांगणार, एकही जुनं सांगणार नाही, काही तुम्हाला माहिती असणार आहे सांगणार आहे का? एका मातेला घरामधून हाकलून दिलं. वय वर्ष 12-13 आहे. वय वर्ष 12-13 वय असताना घरामधून बाहेर आल्या. पोटोशी आहेत, 9 महिने पूर्ण झालेत. 9 दिवस कधी पूर्ण होतील, कधी गर्भ बाहेर येईल सांगू शकत नाही. घरामधून बाहेर आल्या. घरामधून बाहेर आल्यानं बघतायत तर काय, घरात दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधार पडलेला आहे आणि अंधाराच्या ठिकाणी चालतायत. बघतायत त्या बाजूला कोण नाही, त्या बाजूला कोण नाहीत आणि घरापासून दूर निघून आले. जशा घरापासून दूर निघून आल्या बघतायत तर काय, रस्त्याच्या एका बाजूला स्मशानभूमी दिसली. स्मशानभूमी पाशी गेल्या आणि बसल्या. त्या ठिकाणी बसल्या. प्रसूतीची वेळ झाली. जशी प्रसूतीची वेळ झाली, सोबत कोणीच नाही. एक बाई सोबत नाही, एक माणूस सोबत नाही. प्रसूती कशी करायची प्रश्न पडला. महाराज, एवढं दुःख कुणाच्या आयुष्यामध्ये नसावं, एवढं दुःख माझ्या या आईच्या आयुष्यामध्ये आलं. स्मशानभूमीच्या ठिकाणी बसले. प्रसूतीची वेळ जवळ आली. प्रसूती व्हायला लागल्या आणि पोटामधून गर्भ बाहेर आला. मुलगी बाहेर आली. जशी मुलगी बाहेर आली, मुलीची आईची नाळ एकत्र असते. आता नाळ तोडायची कशी, नाळ तोडायची कशी प्रश्न पडला. नाळ तोडण्यासाठी 2 दगड बघितले. एक दगड त्या खाली ठेवला
एक दगड वरनं ती नाळ तोडली, एका दगडाने नाळ तोडून ते नाळ बाजूला ठेवली. हे दुःख काय असतं त्या आईला विचार. हे जोपर्यंत त्या जिवंत होत्या ना तोपर्यंत त्यांचं महात्म्य आम्हाला कळलं नाही. ज्यावेळेस त्या निघून गेल्या, कोणी भेटलं का नाही मला माहित नाही, पण मी समोर त्यांना एकदा भेटलो. काय चेहऱ्यावरती तेज आहे त्यांच्या. दादा एवढं तेज आहे. एका रात्रीची वेळ, प्रसूती झाल्या आणि विचार केला काय जगून करायचं, मेलेलं बरं, या मुलीला संपवते, मी मरते. आणि कमरेला 2 भाकरी बांधून आणल्या होत्या. 2 भाकरी बांधल्या होत्या. ऐका कोण असते, आई कोण असते. ऐका, कमरेला 2 भाकरी आहेत, कमरेला 2 भाकरी आहेत. एक भिकारी आलं स्मशानभूमी पाशी आणि त्या आईला म्हणला, आई खूप भूक लागली आहे, भाकरी देते का. आता आईनं विचार केला मरायचंय, भाकरी सोबत घेऊन कुठं मरू, या मुलीला मारायचं, दोघंही मानणार. भाकरी सोबत घेऊन काय करायचं. भाकर सोडली. जशी भाकर सोडली तशी त्या भिकाऱ्याच्या हातावरती ती भाकर ठेवली. भाकर भिकाऱ्यानं खाल्ली आणि जायच्या वेळी त्या भिकाऱ्यानं आशीर्वाद दिला, आई तुझं कल्याण होईल, कल्याण होईल. एक शब्द कानावरती पडले. तसे त्या आईला वाटलं या भिकाऱ्यानं मला आशीर्वाद दिलाय, कल्याण होईल. जर का या भिकाऱ्याचं मी कल्याण करू शकते तर आयुष्यामध्ये मी लोकांचं कल्याण का करू शकत नाही. जगण्याचा निर्णय घेतला. जगण्याचा निर्णय घेतला. आयुष्य जगत असताना पहिले संघर्ष केला. जसं जसं दिवस गेले एक मोठी संस्था काढली, एक मोठा अनाथ आश्रम काढलं. बाकी मुली सांभाळू लागल्या आणि आपल्या मुलावरती, आपल्या मुलीवरती जास्त प्रेम करेन म्हणून आपल्या मुलीला पुण्यामध्ये ठेवलं आणि स्वतः एक वृद्धाश्रम, एक अनाथ आश्रम सांभाळू लागल्या. आणि लोकांनी, एका मीडियावाल्या पत्रकाराने प्रश्न केला, का हो तुम्हाला एक मुलगी आहे, ती तुमच्या अडचणीच्या काळामध्ये होती, तिला तुम्ही लांब का ठेवलं. काय नाही, माझ्याकडे खूप मुली आहेत, 1000च्या वरती माझ्याकडे मुली आहेत. जर का माझी मुलगी माझ्या जवळ असेल तर या 1000 मुलीवरती माझं प्रेम काय होईल, कमी होईल. म्हणून मी माझी पोरगी बाहेर ठेवली. त्यांचं नाव आहे सिंधुताई सपकाळ, ज्या अनाथांच्या माई झाल्या, ज्यांनी तुमच्या आमच्यावरती प्रेम केलं. आज त्यांचं एक वाक्य नेहमी सर्वांना आवडतं विठ्ठल बुवा. त्यांचं एक वाक्य आहे, या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं. जिथं मेल्यानंतर माणूस मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र आहे. अशी आई तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये भगवंताने पाठवली. भगवंताला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही, देवाला प्रत्येक घरामध्ये जन्म घेता येत नाही, म्हणून प्रत्येक घरामध्ये देवानं त्यांच्या रूपानं आई पाठवली. अशी आई प्रत्येक घरामध्ये आहे. आणि याच घरामधून, या सुजाता ताईंच्या आयुष्यामधून ही आई या ठिकाणी निघून गेली. सुजाता त्यांची मुलगी आहे, त्यांच्या आयुष्यातून आई निघून गेली. आणि आई निघून गेल्यानंतर आईचं प्रेम कमी झालं. आणि असं प्रेम कमी झाल्यानंतर त्या प्रेमाला मुकल्या. आत्याच्या मनामध्ये नेहमी आई ही काय असते, श्रेष्ठ असते. आणि अशी आई आपल्या मुलांना सोडून गेली. त्या आईच्या मनामध्ये नेहमी आपली पोरगी मोठी व्हावी, आपली मुलं मोठी व्हावी ही भावना असते. अभंगाचं पहिलं चरण. माते
अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता अशी न गेला. एक कथा भाग सांगतो आणि माझ्या शेवटच्या चरणाकडे मी येतो. ऐका. एक आई वडील होते, त्यांना इच्छा झाली की आपण या भारतभूमीची प्रदक्षिणा करावी. दोघांना घेतलेला आहे, दोघं अंध आहेत आणि अंध असल्यामुळे दोघांना चालता येत नाही, रस्ता माहित नाही. त्याने एक कावड तयार केली. कावड लगड तयार केली. जुन्या माणशी लगड म्हणायचे ना, लगडच म्हणतात. म्हणजे जुनी माणसं तुम्ही, मी तर नवीन मधला आहे बरं का, नवीन पिढीतला आहे मी. लगड म्हणायची, लगड. कावड तयार केली, कावड. आणि कावड खांद्यावरती घेतली. या बाजूला आपल्या आईला बसवलं, या बाजूला आपल्या बापाला बसवलं. कावड घेऊन निघाले. दरमजल करत आज या गावामध्ये, उद्या त्या गावामध्ये, रोज मुक्काम करत 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 प्रवास चालू केला. जसा प्रवास चालू केला, एक दिवशी एका सरोवराच्या बाजूला बसलेले आपल्या आईनं सांगितलं मला तहान लागली, बापानं सांगितलं मला तहान लागली. मुलानं एक कळशी घेतली, मुलानं एक तांब्या घेतला आणि तांब्या भरून आणण्यासाठी तो मुलगा निघाला. आई वडिलाला सांगितलं तुम्ही इथंच थांबा. ऐका, लक्ष देऊन ऐका. कथा तुम्ही ऐकली असेल, पण त्या आई वडिलाचं प्रेम काय होतं तुम्हाला सांगतो. तांब्या हातामध्ये घेतला, मुलगा निघाला सरोवराकडे. तांब्या भरण्यासाठी गेला, तांब्या भरला, सरोवराच्या ठिकाणी गेला, तांब्या भरून झाला. आणि जसा तांब्या भरण्याचा आवाज एका राजाला आला. राजानं बाण काढला आणि आवाजाच्या दिशेने बाण सोडून दिला. जसा आवाजाच्या दिशेने बाण सोडला, तसा बाण येऊन लागला माझ्या त्या बाळाला, माझ्या त्या पोराला बाण येऊन लागला. बाण येऊन लागला तसा तो गतप्राण झाला. तो राजा त्या ठिकाणी आला. ती शिर राजानं त्या बाळाचं आपल्या मांड्यावरती घेतलं, मांडीवरती घेतला आणि प्रश्न केला, मला माफी असावी, माझ्याकडून चुकून बाण सोडला गेला. मला वाटलं एखादा प्राणी आला, मला वाटलं वाघ आला, मला वाटलं सिंह आला, मला वाटलं लांडगा आला. मी बाण सोडला होता, पण मनुष्य असेल मला वाटलं नाही. सांगा ना, या शिक्षेचं प्रायश्चित्त काय, मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त काय. हे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी सांगितलं, थोड्याच अंतरावरती माझे आईवडील त्या ठिकाणी पाणी पाणी करतायत, त्यांना पाणी द्या, पाणी घेऊन जा त्यांच्यासाठी आणि त्यांना पाणी द्या आणि सांगा तुमचा बाळ अशा प्रवासाला निघून गेलाय जो इथून पुढे कधीच माघार येणार नाही. त्या राजानं ते तांब्या हातामध्ये घेतलं, कळशी हातामध्ये घेतली आणि आईवडिलाच्या दिशेने गेला. इकडे बघितलं दिसले नाही, तिकडे बघितले दिसले नाही, सरळ दिशेने थोडासा पुढे गेला. कुजबुजलेला आवाज आला, अजून आपलं बाळ काय येत नाही. प्रश्न केला आईनं आपल्या बापाला, येईल थोड्या वेळामध्ये, येईल थोड्या वेळामध्ये. आई वडिलांची कुजबूज चालू आहे, कधी येईल. तेवढ्यात एक आवाज आला, आलोय मी. पाणी आपल्या आईच्या हातावरती दिलं, पाणी आपल्या बापाच्या हातावरती दिलं, पण आई बापाने पाण्याला स्पर्श केला नाही. महिला मंडळ, हातामध्ये वंजळीमध्ये पाणी ठेवून आई बापाने विचारलं, का रे तू बोलत नाही. समोर आवाज झाला, नाही बोल. प्रश्न पडला आईच्या मनामध्ये. आईला आपल्या पोराची भाषा समजते, आईला आपल्या पोराचा आवाज लवकर समजतो, बापाला आपल्या पोराचा आवाज लवकर समजतो. का रे माझ्या पोराचा आवाज नाही वाटत, हा आवाज कुणाचा आहे. मी या राजाचा राजा दशरथ आहे, राजा दशरथ. आणि आमचा श्रावण बाळ कुठे आहे. हे श्रावण बाळ गतप्राण झाला. कोणी केलं गतप्राण. माझ्याकडूनच झाला. ऐका, मी आईचं प्रेम सांगतोय. माझ्याकडूनच गतप्राण झाला राजा. राजा, आमचं पोरग तुमच्या हातून मेलंय, आमच्या पोराला तुम्ही मारलंय. ऐका, राजा, या आईचा शाप तुला आहे, या बापाचा शाप तुला आहे. जसं आम्ही दोघं पुत्र पुत्र करून मरतोय, जसं आम्ही दोघं पुत्र पुत्र युवकाने मरतोय, तसं तुझ्या आयुष्यामध्ये
एक ना एक दिवस तुला पुत्र पुत्र करून मारावं लागल. सांगा राजा दशरथान पुढला श्रावण बाळाच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कथा आईवडिलाच्या बाबतीमध्ये घडली. आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. हो, हो, हो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. हो नभेची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. नभेची चांदणी तू ग चंदनाची पोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल. आई देवापाशी ग, आई तुलाच ग मागे. आई माझी, आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं, खूप प्रेम असतं. झालंय माझं कीर्तन. डावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. उन्हाळ्याचे दिवस आहेत महिला मंडळ, पुरुष वर्ग. एक उदाहरण सांगतो आणि माझ्या अभंगाच्या शेवटच्या क्षणाकडे येतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एका आईनं घरामध्ये भात करावा आणि भात केल्यानंतर आईनं घराच्या बाहेर एक शेजाऱ्याचं लेकरू आहे आणि एक स्वतःचं लेकरू आहे. भात एकच वाटी केलाय आणि एकाच वाटीमधला भात आहे. आईनं आवाज दिला, ए बाळा भात तयार झालाय. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आई भाताची वाटी पहिली शेजाऱ्याच्या लेकराच्या हातात देईल का स्वतःच्या पोराच्या? एवढं प्रेम त्या आईचं आहे. डावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. तुका संता पडे लाडे कोडे झोंबे. तुका संतांच्या समोर तुकाराम महाराज म्हणतात, जसं आईच्या समोर ते लेकरू पायामध्ये काय करतं, खेळतं, बागडतं. जसं लाडाला येतं तसं आम्ही संत भगवंताच्या पुढे लाडाला येतो, त्यांच्या पायामध्ये खेळतो, त्यांच्या समोर खेळतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका संता पुढे, 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 तुका संता पुढे. पाहिजे मे लाडे कोडे, पाहिजे मे लाडे कोडे, लाडे कोडे. देह वीस रे आपुला, देह वीस रे आपुला. पायी झोंबे लाडे गोडे, पायी झोंबे लाडे गोडे. देहावीज रे आपुला, देहावीज रे आपुला. जवळी घेता शीन गेला,
गेला जवळी घेता सीना गेला जवळी हो घेता सीना गेला जवळी घेता शीन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोळे देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. गेली 1.5 तास झालं तुम्ही मला ऐकताय आणि मगाच्यापासून मी कधीच कुणाला सांगत नाही की टाळी वाजवा. सांगितली का? नाही वाजवत. सांगितली कारण का माहिती का? तुमच्या नशिबात आहे तुम्ही कीर्तनाला यावं पण तुमच्या भाग्यात नाही तुम्ही टाळी वाजवावी. वाजवली का मग धरून तुम्ही टाळी? खरं सांगायचं खरं तुम्हाला तुमची मरी यायची शपथ बांधावल्या मसोबाची शपथ आहे. कुणी टाळी वाजवली सांगा? नाही वाजवल्या टाळ्या. हा तुम्ही वाजवल्या. हा खरा माणूस त्यांना धन्य असू द्या. टाळी मनाने वाजवली पाहिजे. कीर्तन नशिबात आहे पण भाग्यात नाही यालाच म्हणायचं बरं का. कसं आहे ते तुम्हाला सांगतो उदाहरण देतो. त्या अगोदर हात वरती करा सगळे. हात वरती घ्या. हात वरती घ्या. या निमसे वस्तीवरती मोठ्या प्रेमानं तुमचं नाव घेतलं गेलंय. घ्या त्या मोठ्या देवाचं नाव विठोबा रघुवा जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई रघुमाई रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई ज्ञानदेव तुकार छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 जय श्रीराम. महाराज वरडून तुमचं कसं जाऊ द्या पण आम्ही काय म्हणणार नाही. बर का झालंय माझं कीर्तन. मला वाटतं कीर्तन बरोबर 10:30 चालू केलं बरोबर 12:30 आपल्याला कीर्तन संपवायचं. चालेल ना? चालेल का? नाही. लोकांना प्रश्न पडतो महाराज बरोबर 12:15 बरोबर 12:10 आपण फुलं टाकू. ऐका मी मगाशी म्हटलं काही लोकांच्या नशिबात कीर्तन आहे पण भाग्यात नाही. कसं असतं ऐका. एक गरीब घरातलं कुटुंब होतं. ऐका खाली बसू द्या त्यांना फुलं वाटणारे बाकीच्यांना. एक उदाहरण पटवून देतो आणि कीर्तनाचा शेवट करतो. एक गरीब घरातलं कुटुंब होतं. नवरा बायको होते आणि नवरा बायको होते. रोज बायको आपल्या नवऱ्याला म्हणायची का हो लय गरीब परिस्थिती आपली. कधी कधी तुम्हाला कीर्तनामध्ये बसल्या वाटतं कीर्तन ऐकून देवाचं नाव घेतल्यावर कुठं काय भेटत असतं वय. बरोबर का? वाटतं का? अय निमसे गाव काय येतलं? देवडीकर. देवडी. कधी कधी लोकांना प्रश्न वाटतो अविनाश महाराज देवाचं नाव घेतल्यावर काय देव आपल्याला देतो? देवाचं नाव घेतल्यावर काय आपल्याला देव देतो? ऐका देव कसा देतो सांगू का तुम्हाला. एक गरीब घरातलं कुटुंब आहे. नवरा बायको आहे. बायको आपल्या नवऱ्याला नेहमी म्हणायची का हो आपण पहिल्यापासून गरीब घरात जन्माला आलोय. कधीतरी चांगलं कमवा. कधीतरी आपली परिस्थिती मोठी झाली पाहिजे. कधीतरी आपण मोठं झालो पाहिजे. मग त्याला नेहमी प्रश्न पडायचा काय आता नशिबात नाहीत आणि कुठनं कमवायचं आणि कुठनं आणायचं. बर का विठ्ठल महाराज एक दिवशी असं झालं की देवाचं भजन करत बसला होता. देवाचं भजन करत होता.
देवाचं भजन करता 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 एवढं भजन केलं देवाचं. आता देवाचं भजन केल्यावर देव प्रसन्न होतो, ती पहिली प्रचिती. देवाचं भजन चालू केलं. श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. समोर एक हिरा पडलेला सापडला. काय? अय हिरा, हिरा, हिरा पडलेला सापडला. जसा हिरा पडलेला सापडला तसा त्यानं तो पटकन हिरा घेतला. आणि जुनी माणसं होती, धोतर अंगावरती निरू, डोक्याला फेटा. हिरा सापडला तसा हिरा कुठे टाकला? फेट्यात. जुना माणूस म्हणले फेट्यावाला माणूस. फेट्यामध्ये हिरा टाकला आणि नदीच्या ठिकाणी गेला पाणी प्यायला. आता पूर्वी काय बाटल्या नव्हत्या, आता प्रत्येक बाटली झाली काचेची बाटली, प्लॅस्टिकची बाटली, स्टीलची बाटली. एक दिवस बाटल्यातच आपल्याला जावं लागतंय काय की निस्त्या बाटल्या. अरे बाटल्या घेऊन जन्माला आलं की पहिली दुधाची बॉटल, जन्माला आली पहिली दुधाची बॉटल, दुसरी शाळेत गेल्यानंतर स्टीलची बॉटल, त्याच्यानंतर वॉटर बॅग, त्याच्यानंतर मग कळतीला आलं की मोठी. आता काय म्हणते त्याला माहित नाही मला. त्याची साईज लई मोठी असते. तिथनं थोडं वय कमी झालं की बजेट कमी म्हणून बारकी येते. परत चपटी 40 रुपयाची. म्हणजे मी बाटल्याचं सांगत होतो, तुम्ही काही लय कुठं लावून घेऊ नका. मला फक्त पाण्याच्या बाटलीचं म्हणायचं होतं. तुम्ही लय लय अर्थ त्याची लांब लांब लावून घेतले. ऐका, भजन केलं देवाचं आणि भजन झाल्यानंतर त्या पाणी प्यायला गेला. पाणी प्यायला गेलं, डोक्यात काय खोसलाय? हिरा. हिरा त्या फेट्यामध्ये हिरा आहे. पाणी प्यायला खाली वाकला. जसा खाली वाकला तसा हिरा पाण्यात, जसा पाण्यात हिरा पडला तसा पटकन माशानं तो काय गेला? गिळला. आता मला सांगा, त्याच्या नशिबात होतं का? नाही. आता नाही म्हणता येईल, परत काय म्हणता. मग निराश झाला. आता म्हणला काय जाऊ द्या, माशाला तर काय हुडकू शकत नाही, कारण मासा कुठं हुडकायचा? एवढ्या मोठ्या नदीत मासा काय गावतोय? एक मासा हुडकाय सोपं आहे का? मग काय केलं? घरी निघून गेला. पत्नीला सांगितलं मला एक हिरा सापडला. आपण पाण्याकडे गेलो, पाण्यात हिरा पडला आणि माशानं खाऊन घेतला. मग पत्नीनं बी तसंच म्हणलं, तुमच्यासारखं म्हणले तसे. नशिबातच नव्हतं म्हणल्यानंतर चला म्हणले ठीक आहे असू द्या. दुसऱ्या दिवशी दिवस उजळला आणि जसा दिवस उजळला तसा दुसऱ्या दिवसाचा नित्यक्रम चालू झाला. एक वरनं घार चालली होती, घार, आणि घाराच्या पायामध्ये एका राजाच्या घरामधून पळून आणलेला एक स्फटिकाचा, एक मोत्याचा एक हार होता, नवरत्नाचा. कसला? हिऱ्याचा हार एका घारीच्या पायामध्ये होता. पायामधनं घार वरती चालली होती. वरतून जशी घार चालली, ती जिथं भजन करत होतं तिथं ती हार येऊन नेमका पडला. आता म्हणला काल हार इथं ठेवला होता आणि पाणी प्यायला गेलो तसा तो हार पडला. आणि घारानं विचार केला, जशी पुढे चालली होती पायातनं हार पडला. मग पाणी प्यायला जायचं म्हणल्यानंतर काय केलं? फेटा बाजूला काढला, कपडे बाजूला काढली, बाजूला तीरावरती ठेवली. आहे का? माझी पद्धत वेगळी आहे. तुम्हाला कुठे जायचं मला चांगलं माहिती आहे. आपण दुसऱ्याची कॉपी करत नाही. तुम्ही दुसऱ्याचं माझ्याकडे आणणं का? आपलं वेगळं आहे. चला ऐका, हिरा संपला. दुसऱ्या दिवशी तो गरुडानं काय केलं? पायामध्ये जो हार पकडलेला आहे मोत्याचा, तो हार तिथं सोडून दिला. पडला तो हार, त्याला घावला. जसा हार त्याला घावला तसा तो म्हणला आता पाणी प्यायला जाताना हार बाजूला ठेवून, फेटा बाजूला ठेवून, कपडे बाजूला ठेवून पाणी प्यायला गेलं. आंघोळ केली आणि जसा आंघोळीला पाणी प्यायला गेलं तसा हार कुत्र्यानं पळवला. नशिबात होतं का? नाही, नशिबात नव्हतं. जसं नशिबात नाही तुम्ही म्हणलं तसं. आता हार कुत्र्यानं नेल्यावर त्याला काय खाता येतोय का? हार खाऊ शकतोय का? नाही. ती खायचं बघतं फुटनाच. आता हार कुणाला फुटतं का? ते हिरा कुणाला फुटतो का? हिरा कुणाला फुटतो मामा? बरं का, आपल्या गावचे महाराज, हिरा फक्त ऐरण यूज फुटतो. दुसऱ्या ठिकाणी हिरा फुटतो का? नाही फुटत. आता कुत्र्याच्या दाताला हिरा कसा फुटन? नाही फुटला. परत नाराज झाला. ऐका, मला काही लांब व्हायचं नाही. परत नाराज झाला. तिसऱ्या दिवशी वरून जाताना पार्वती माता आणि शंकर
भगवान परमात्मा चालले होते आणि बघितलं 2 दिवस झालं याच ठिकाणी भजन करतय, याच ठिकाणी भजन करतय. बघितलं आणि कृपा झाली. कृपा झाली की काय केलं पार्वती मातेनं 1 रुपयाचं नाणं कुठं टाकलं, कुठं टाकलं, खाली त्याच्या समोर टाकलं. आता बोलतो रा, खाली टाकलं. जसं 1 रुपया घावलं तसं म्हणलं आता 2 दिवस आपला लॉसच झालाय, तोट्यात आहे आपला खेळ. आता काय करायचं म्हणला, आता म्हणला आता बाजारात जायचं, माशाची जाळी घ्यायची. जुना काळ आहे, 1 रुपयात माशाची जाळी येत होती. माशाची जाळी घेतली, माशाचं जाळी मासं पकडण्यासाठी जाळी घेतली आणि जशी जाळी घेतली मासं पकडण्यासाठी जाळी टाकली. आता कर्मधर्म संयोगानं ज्या माशानं हिरा गिळला होता तोच मासा त्याला सापडला, पण त्याला काय माहित तोच मासा आहे. मासा पकडला. आता म्हणला बायकोला गेलो मासा बनवायला होतो, घरी गेला मासा बनवायला लावला आणि जाते ना रस्त्याच्या बाजूला कुत्र एक दिसलं. जसं कुत्र दिसलं त्याच्या लक्षात आलं या कुत्र्याच्या बाजूला काहीतरी दिसतंय. लांबनं बघितलं तर चमकत होतं. जसं चमकत होतं विठ्ठल महाराज चमकणाऱ्या गोष्टीपाशी जवळ गेला. आपण हे नेहमी बघतो लांब काहीतरी चमकतंय, जवळ जाऊन आपण फसतो, पण ती नाही फसलो. जवळ गेलं आणि बघतंय तर काय, ज्या कुत्र्यानं तो हिरा पळवला होता, ज्या कुत्र्यानं तो हार पळवला होता, तो हारापाशी गेलं आणि तो हार हातात घेतला. म्हणजे काय झालं, हार सापडला. खुश झालं ना ते, आपला गेलेला हार पुन्हा सापडला. मग ऐका, हार हातामध्ये घेतला आणि घरी गेला. जसा घरी गेला तसा आपला हार आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये घातला. जसं तुम्ही पगार कामावून आला की पहिली पगार कोणाच्या हातात देता, तसं 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 तसं. आता मला काही अनुभव नाही, तसं ती हार घेतला आणि पहिला बायकोच्या गळ्यामध्ये टाकला. बायकोच्या गळ्यामध्ये जसा हार टाकला, बायको म्हणली वा 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 वा, बरं वाटलं मला, तुम्ही आज माझ्यासाठी काहीतरी आणलं. वा म्हणला, सापडला हार, आणला तुला, दिला म्हणला तुला. मग काय करा, काय नाही, मी येताना मासं पकडले 2-3, ते मासं चिर आणि मस्तपैकी भाज्याचं माशाची भाजी कर. आता माशाची भाजी कीर्तनात सांगण्यासारखी नाही, पण त्यांनी केली भाजी. आणि जशी भाजी करायला घेतली, मासं जसं कापलं तसा हिरा काय झाला त्या माशाच्या पोटातनं निघला. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्यांच्या नशिबामध्ये 1 रुपया होता, हिरा होता का हार होता? भाग्यामध्ये काय होतं? अजून चुकताय. नशिबामध्ये काय होतं? हिरा होता आणि हार होता, पण भाग्यामध्ये फक्त 1 रुपया होता. 1 रुपयामुळे सगळं घावलं. आपल्याही बाबतीत तसं होतं. कीर्तनांमध्ये आल्यावर देवाचं नाव घेतलं की आमच्याकडे देव येईल का आम्हाला माहित नाही, पण आज लॉस होईल, उद्या लॉस होईल, पण गुण हमखास येईल. एक दिवस देव आपल्याला प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस आपल्याला देव फळ दिल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची. उगाच म्हणायचं नाही कीर्तनामध्ये गेलो माझा टायमिंग गेला, असं अजिबात म्हणायचं नाही. आज कीर्तनाला आलाय ना, उद्या देव काहीतरी देईल, उद्या नाही दिलं परवा देईल. फक्त जिद्द सोडायची नाही. 80 पर्यंत जास्त जिद्द सोडायची नाही. 80 पर्यंत. महाराज आता राहतोय का नाही काय माहिती. असू द्या, चला. आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि आईचं प्रेम तुम्हाला मी गेल्या 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये तुम्हाला सांगितलंय. झालंय माझं कीर्तन. आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. मी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला वेगळं काही बोलत नाही, एवढंच बोलायचं. कीर्तनांच्या सप्त्यांच्या कीर्तनाला धर्म सांगायचा आणि या कीर्तनाला वर्ष श्राद्धांचं बोलायचं. फक्त माझी विनंती आहे, ज्या राजानं तुम्हा मला हे स्वराज्य दिलं त्या राजाचे उपकार कधी विसरायचे नाही. काय केलं त्या राजानं तुमच्या आमच्यासाठी? दिले स्वराज्य या रयतेला, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. दिले स्वराज्य या रयतेला, जाणतयाची विसरू नका. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. म्हणून त्या राजाला तुम्ही आम्ही कोणी जातीत वाटून घेऊ नका. त्या राजानं तुम्हा सर्वांसाठी काम केलं. 18 प्रगट जाती एकत्र घेतल्या